मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस, मी अजित आशाताई अनंतराव पवार. डिसेंबर 2024ला राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार आलं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे सूर चांगलेच जुळले. त्याचे उपमुख्यमंत्री दादा, काही लोक परमनंट उपमुख्यमंत्री म्हणतात, पण माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. तुम्ही जरूर एक दिवस मुख्यमंत्री व्हा. पण महापालिका निवडणुका जाहीर झाल्या आणि पवार आणि आम्ही पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एकत्रित लढू शकणार नाही. तुम्ही दादागिरी करता, तुम्ही दहशत निर्माण करता, गुंडगिरी करता. ज्या गावच्या बोरी असतात त्याच गावच्या बाबळी असतात हे विसरू नका. मी एकतर कोणाच्या नादी लागत नाही, पण कोण माझ्या नादी लागला तर मी त्याला सोडत नाही. काकाच्या पुण्याईनं माझं लय बरं चाललेलं, गळ्याच्या खोटं बोलत नाही. तुम्हाला माहिती माझ्यावर 70,000 कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप झाला ना. ज्यांनी केलं त्या सगळ्यांच्या बरोबर मी सरकारमध्ये आहे ना. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेतील भ्रष्टाचारावरून अजित पवारांनी भाजपच्या कारभारावर आरोप केले. भ्रष्टाचार ही पोखरली महानगरपालिका कर्जबाजारी केली, हे चित्र आपल्याला बदलायचंय. म्हणून आम्ही आज दोन्ही राष्ट्रवादीनं युती केली आणि आज लोकांच्या समोर आम्ही जातोय. अजित पवारांनी खुद के गिरेबान में झांक के देखना चाहिए, जसं हिंदीमध्ये म्हणतात, ते पाहिलं पाहिजे. आम्ही कधी आरोप करायला गेलो तर त्यांना फार अडचणी निर्माण होतील याची त्यांनी काळजी घेतली पाहिजे. पिंपरी चिंचवडमध्ये अनेक वर्ष अजितदादाही सत्तेमध्ये होते. आता मागं पानं पलाटले आम्ही की मागचे पानं काढले तर त्यांनाही बोलता येणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही पुण्यातूनच अजित पवारांना अप्रत्यक्ष इशारा दिला. शरीफ है हम, किसी से लड़ते नहीं, वरना जमाना जानता है हम किसी के बाप से डरते नहीं. खरं म्हणजे पुण्याची निवडणूक हळूहळू गरम होते. ते दादा बोलतायत, हे दादा बोलतायत, अण्णा बोलतायत. मी असं म्हणेन की चर्चा ही जेवढी मागे जाईल तेवढा या ठिकाणी अनेकांना आपण काय केलं हे सांगावं लागेल आणि मग त्यातनं अनेक अडचणी निर्माण होतील. आता राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महापालिकेसाठी मात्र अशी नुरा कुस्ती खेळत आहेत. हे सगळं जितकं उपसावं तितकं कमीच आहे. कोण कोणाच्या बाजूनं, कोण कोणाच्या प्रेमात, कोण कोणाचं वैरी नि कुणाची सत्तेत मांडीला मांडी. या प्रश्नांची उत्तरं कोण देणार की ह्यालाच म्हणायचं राजकारण.